कालचा ब्लॉग दाखवू का व्हिडिओ दाखवू व्हिडिओ गाणं बंद करले मार खाणार आहे हे बघा ब्लॉग शूट करतोय व्हिडिओ नकली व्हिडिओ देख के आया खास नकली व्हिडिओ खास पुण्यावर टॅटू बनवला खास पुण्यावर सो नमस्कार राम राम जय शिवराय गाइस मी तुमचा आवडता लाडका मराठी माणूस सैन जो कि ब्लॉग की शुरुआत हो रही है अपनी सीधा ओरा से। सो आजचा प्लॅन बघूया काय असेल ते, बट आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय, थोडं सांभाळून घ्या कारण का ब्लॉग बनवता येत नाही आहे, थोडासा प्रॉब्लेम आहे, म्हणजे कामात आहे, थोडा कामात असल्यामुळे थोडासा टाइम भेटत नाही आहे जसं पाहिजे जसं, बट ठीक आहे लवकर टाइम भेटेल, म्हणजे मोस्ट अजून 7-8 दिवस काम आहे आपल्याला, त्यानंतर डेली ब्लॉग या एक दिवस ॲड करून ब्लॉग नक्की येणार। सो आता पहिले शॉपवर जाऊया, का शॉपवर थोडं काम आहे आपल्याला, थोडं म्हणजे कसं असते आपलं कामं चालूच आहेत। सो पहिले शॉपवर जाऊया, एक काम आहे ते करूया आणि मग त्यानंतर आपल्याला उल्हासला पण जायचं आहे। सो बघू कसं काय, पहिले एक क्लायंट पण येणार आहे ते सुद्धा अटेंड करायचं आहे आपल्याला, तर पटापट जाऊया शॉपवर आणि मग भेटूया शॉपवरच। सो चला पटापट। वाडाला सो फायनली गाईज मी निघालो शॉपमधनं घरी जायला, शॉपवरनं घरी जायला नाही निघालो, उल्हासनगरला जायला चाललोय। उल्हासनगरला आपला थोडा काम आहे, भावाला घ्यायचे कपडे, म्हणजे 4-5 पॅन्टी, 10-12 शर्ट। कोणच्या भावाला? इकडं ना मधला भाऊ नाही, मधल्या भावाला नाही घ्यायचंय, तू दिसतोय तिथं पण नाही सर, तू दिसतोय हा, तू जिथं आहे तिथं राहा, हॅलो तुलू नको सांगायला, कॅमेऱ्यात सर्वांना दिसतोय। नाही दिसलं तर काय होणार, नाही दिसलं तरी काय होणार, तसं मागचं दिसत नाही, अंधारात लाईट मारायला लागेल, हा फ्लॅश मारायला लागेल, फ्लॅश वरची लाईट लावली तरी घंटा दिसणार आहे का रात्री फ्लॅश मारायला? शेट यार अभी दिखेगा ना हीरो, अभी दिखेगा हीरो, हा दिख रहा है, दिसतोय फायनली भाव दिसायला लागलाय आपला, बरा दिसत नाही पण अंधारात तो चांगला वाटत नाही। आता गाईज गाणं लागणार आहेत, गाणी ऐका। सो आम्ही निघतो। काय पाहिजे सो उल्हासनगरला आलेलो आहे आम्ही आणि भावाचा चालले नाटक कोणाची हे जी मंदारची, तर काय केली मी ते तुला माहित नाही, कधीपासून ब्लॉग बनवलोय नाही, भावाला पाहिजे गाणी ऐकायचेच, कुठला लग्न करतो काय माहित कोणाशी। अरे झोपलेला झोपेतून उठून आणलंय मला, काही झोपेतून उठून आला नाही, सरळ सांग ना कालचा ब्लॉग दाखवू का व्हिडिओ दाखवू व्हिडिओ कालचा ब्लॉग मध्ये टाकतो, ब्लॉग बघा तुम्ही उद्या ब्लॉग मध्ये टाकतो व्हिडिओ मी, काय ऐकून सगळं काय करत होतं खरं सांग ना, हा मॅच बघताना काय करत होतं विचारा, काय करत होता कमेंट करून नक्की विचारा, कमेंट करून विचारलं डायरेक्ट काय करत काय होता ते तर सांग, मला तर सांग काय करत होता, काय कुठं करू, काय नव्हतं करत रे, तो ते गाणं बोलत होता, त्याला गरमी आली होती ना, गाणं नव्हतं बोलत रे, मग
पॅनो उल्हासला आले कपडे घाला. बँड वाजवतो पॅनो पॅनो नाही रे तुम्हाला. चालू याच्यात अरे ट्रॉफिक बघ किती लागली इथं. म्हणून बोलले इथून गाडी घालू मला तिथं ट्रॅफिक मग तुला बोलता ना आला का तिकडनं गेलो असतो ना आपण. मागून पण जागा काय नाही मी जेव्हा जायचं तेव्हा ट्रॅफिक मध्ये लागत. तुझी बाईक आहे भाई. बाईक बाईक नव्हती आणत मी. हे बघ बाईक गाणं बंद करले मार खाणार आहे. हे बघा ब्लॉग शूट करतोय. सो फायनली आम्ही पोहोचलोय उल्हासनगरला आणि गाडी पार्किंग केली आता जस्ट. गाडी पार्क करायला लय प्रॉब्लेम आहे. पार्क करायला लय प्रॉब्लेम आहे गाडी. आणि भुक्कड बघू शकता तुम्ही. अरे जेवला नाही भाई जेवला नाही तो बाबा. दमलाय लय खूप दमलाय. त्यामुळे तो असा म्हणजे भुक्कड सारखा खातोय. ते पण चोरी करून खाल्लाय. ते पण चोरी करून खाल्लाय. देखा आपने लापरवाही का नतीजा है. नाही बेचून नाही खाल्लं. मला गाडीत पडलेलं होतं ना. पडलेला खायला लागला. आता इथे बघूया कुठे जायचंय. ते आम्ही एक टी शर्ट घेणार आहे भूषण तर्फे एक टी शर्ट भेटणार आहे आम्हाला. गिफ्ट तर दुकानात जाऊया पटा. सो फायनली दुकानाच्या आसपास पोहोचलोय. हा आहे सत्यम दुकान. आणि त्यांनी खरं सांगू तुम्हाला याला स्वतःला पण माहिती नाही. सो फायनली गाइस पोपट हो गया. नकली वीडियो देख के आया. खास नकली वीडियो. ये बंदा ना रील देख के आया. मेरे को तो रील देख के अरे ले भारी कपडे भाई. 1000 रुपयाला किती. 1000 रुपये 5 1000 रुपये बुट्टे शूज है खाली शूज. उसके अलावा कुछ भी नहीं है बंदे के पास. हा ना. फोन दादा माझा. सॉरी. अरे मजबूत शॉपिंग केली. टाकले शॉपिंग करून. फायनली आमचा शॉपिंग झालेली आहे आणि खूप सारी शॉपिंग केलेली आहे आम्ही. म्हणजे एकदम फ्रीवाली शॉपिंग आहे. शॉपिंग मला या लोकांनी 1000 रुपये गेले. 1500 खड्ड्यात गेले माझे. 1000 रुपयाचे स्कॅम झालेले आहेत बाईचे. आपल्या पेमेंट प्रोसेसिंग मध्ये गेलेला आहे. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. तर काय आता करू शकत नाही आम्ही. आणि अजून आता 200 रुपये जाणार. खायला तर आम्हाला भूक लागली आम्हाला. हा बरं भूक लागली. काय केलं हे खायला काय घालणार. काय ते आम्हाला खायला ऑफिसमध्ये जाऊ तिकडे बघू काय. सो आता गाडीत भेटूया डायरेक्टली. मला भूक पण लागली आहे. गाडीत पहिले बसूया आणि मग बोलूया. आपली इनोवा. सो गाईज फायनली आम्ही निघालो आहे. दिसतो आणि आम्ही आमच्या गाडीमध्ये एकदम मस्त ओरा करत चाललोय. आणि गाडीची हालत बघणार ना एकदम लय घाण. चिमणी आगून गेली. चिमणी जिथे गाडी उभी केली होती ना लय घाण. किती टिपके मध्ये का 1 2 3 4 5 7 टिपके. 7 मोठे खूप घाण. सो ते बी कुठला कलर. हिरवा इग्नोर करायला सध्या आणलंय त्याला. आणि आता आम्ही जाणार आहे शोरूम मध्ये. आम्हाला लेट झालाय पण आम्ही शोरूम मध्ये जाणार आहे. कारण की आम्हाला क्लायंट सुद्धा आलाय. क्लायंट वेट करतोय शॉपच्या बाहेर आणि आम्ही इकडे मस्त मजा करतोय. कारण की हो कमवून काय फायदा ना पैसे. असे घरात पैसे देत नाही. सगळं आईला विचारून करतो. लग्न झाले तरी गजब बेइज्जती है. मी काय फायदा नाही. तुला काय बोलायचं. प्रत्येकाने बायकोला विचारून केलं. लग्न केलं त्याने आईला विचारून केलं पाहिजे. काय नाही. मीच नाही. सगळ्यात पहिले आईचा मान नंतर बायको. आपला शोरूम आलाय इथे. पण लय मोठे टर्न मारा लागणार आता आम्हाला. रिटर्न मारा. पहिले आमच्या गाडी सीएनजी फुल आहे. सीएनजी अर्धी सीएनजी आहे. आणि रडतो सीएनजी टाका. हे टाकू नका. सो काही वाव यार. इनोवाच आहे ना. नवीन मॉडेल वाटतं. नाही त्यांनी मॉडिफिकेशन केले थोडी. भारी वाटते. छान वाटते. सो काही इथून गेलो ना इकडे गेलो अगरबत्तीची कंपनी. अगरबत्तीची. हा इथं अगरबत्ती इकडे नाही पुढे मामदे. आता आम्ही चाललोय मॅकडॉनल्ड. नाही रे शोरूमला चाललोय. सो आम्ही शोरूमला चाललोय. मॅकडीला जायचंय ना शोरूमला. मॅकडी आहे. केएफसी. हा केएफसी पण आहे. पण 100 रुपयाला विषय ती केएफसी भेटतो पाववाला. चिकन पाव. तो काही बहुत प्राइस.
आगे कोंबडी आगली कोंबडी. अरे मी तर बोल 5-7 टिपके जास्त टिपके दे बघा. फाइनली गाड़ी बुक हो गई है भाई की. कोटेशन काढून आला आम्ही गाडी. कोटेशन काढू आला आम्ही. कोटेशन बाईक घ्यायची. कुठली वाली? सुझुकी घ्यायची. सुझुकी कुठली? सुझुकी एक्सेस. सुझुकी एक्सेस. वाव. इथं काय हेल्मेट सर्व भेटणार. कव्हर हेल्मेट आता कंपल्सरी केलाय. फुटरेस काय रे? ते पाय ठेवतो. काय ठेवतो बघा काही गाडीमध्ये. तूच काय? अरे परफ्यूम आहे. दाखव. हे परफ्यूम एअर फ्रेशनर रे बाबा. हा ना मग शॉप यायचं आहे ना गाडीत. परफ्यूम बोलशील तर मंदार मारल कचकन. फायनली आता आम्ही निघालो शॉप वर कारण का क्लायंट वाट बघतात. फटाफट निघूया डायरेक्ट शॉप वर कारण का खूप जास्तच लेट झालाय आता. कोटेशन कमी दिलं आपल्याला. हा जाऊ दे ना काय हरकत नाही. तसं नाही बा आपण तुझं कोटेशन काढायला होतं ते बाईक. आपली गाडी हेवी होती ना. ते नाही त्याने आपल्या 3 म्हणजे आपल्या पेमेंट नुसार आपण म्हणजे नाही आता मी 30,000 बोललो तर त्यांनी 30,000 काढून दिला. आपण 50,000 बोललो जास्त पेमेंट भरणार जास्त केलं पाहिजे त्यांनी. हा मग त्यांनी तसं दिलं असताना आपण सांगितलं असतं. लेट झालं ना गाईच. आता बाय बाय. मी जिमला चाललो. इथून उतरणार आहे गाडीतून आणि मी घरी जाणार आहे. नाही नाक्यावर शॉप. इथून एक पोरगा चालत जाणार घरपर्यंत. तो चालत जाणार. नाही मी नाही घरी जाणार. शॉपवर बसतो म्हणजे शॉपला अंडी घालणार नाही. एक मी वडापाव खाल्ल्याशिवाय मी घरी जाणार नाही. त्याला वाटलं मी विसरलो पण मी विसरलो नाही. जिमला जायचे. मी संध्याकाळी जाऊ. आणि भूषण इथं जेवढे 800 रुपये पॅन्टी 100 मधले भारी पॅन्टी येतात इथं. हा ना रस्त्यावरती 50 का 2 बॅग पण घेतले फॉर्मल. कितीला 300 रुपये. खतरनाक. 150 का 250 रुपये काहीतरी. सो गाईज बाय बाय. पका लुटला आहे. आहा गरम आहे गरम. यांना एवढी घाई आहे ना काय माहित काय. गरम आहे गरम पण टेस्टी आहे भाई. कुछ भी बोलो एक नंबर. पैसे दिलेत ना मी दिलेत म्हणून. 20 रुपये में यही मिलता है बट ये 15 रुपये का है. हे 20चा आहे काय 15चा आहे. 10चा आहे. राहुल माझी जिम आली लवकर का नव्हतो. शॉप वर भेटूया डायरेक्ट. क्लाइंट वाट बघतोय. सो हॅलो गाईज मैं आ चुका अपनी शॉप पे. म्हणजे आपल्या शॉपवर आलो आहे आणि त्या प्रॉब्लेम असं झाले की क्लायंट आले होते आणि बॅड लक असा की क्लायंट आले आणि लाईट गेली होती. आणि लाईट गेल्यामुळं मला काहीच करता आलं नाही. आणि जस्ट आत्ता जाऊन लाईट आली. आपली शॉपची लाईट आत्ता आली म्हणजे मिनिमम अर्धा तास या 40 मिनटं लाईट गेली होती. आणि तेवढं शिकून थांबलं नाही कारण क्लायंटला थोडं काम पण होतं थोडं आणि खूप उशीर झाले. ते वेट करत होते. मलाच झाला लेट यायला ॲक्च्युली. त्यामुळं क्लायंट आपले लेट आले आहेत. तर काय हरकत नाही. उद्या मॉर्निंगला क्लायंट येणार आहेत आपले. ते मॉर्निंगला मीन्स दुपारच्या नंतर आय थिंक सो. तोपर्यंत आपला अजून एक भाव येतो आहे. त्याचं काम करून घेऊया. आणि त्याचा पण टॅटू बनवायचे तर तोही काम आपल्याला करायचं आहे. तो फटाफट जाऊन ते करून घ्यावा कारण का आत्ता जस्ट मी फ्री लाईट आली आहे तर फटाफट लॅपटॉप ओपन केलेलं आहे आणि आत्ता काम करून घेऊया. आणि मग कसं क्लायंट आला परत टाईम नाही भेटणार. सो त्याच्या पहिले काम करून घेऊ. सो फटाफट जाऊया आणि चला. इथे आता दलिंदर. हे बघा दलिंदर आमचे. आता आपल्याकडे आलेत आपले फ्रेंड टॅटू बनवायला आलेत. कास पुण्यावर टॅटू बनवायला आलेत. कास पुण्यावर लय कातोडी ही मला वडापाव दिला नाही. थंड पण आणि हे पण
भावाचा आणि हा टॅटू तुम्ही बघू शकता. सो हा टॅटू आपला भावाचा. कसं वाटतंय प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या भावाचा टॅटू झालेला आहे. आणि ही माकड आणि ही माझी मैत्रीण लाच माकड आहे. सो आज पार्टी भेटणार आहे खास मॅडमकडून पार्टी आज. सो पार्टी यहाँ पे भूखड़ लोग आ चुके हैं हमारे पास. खा ना हा खा. सो फायनली गाईज मी झालोय आत्ता जस्ट फ्री. आपले फ्रेंड आले होते ते सुद्धा घरी गेलेत आणि मी पण आता घरी जायची रजा घेतो. आणि ब्लॉग प्लीज आवडला तर प्लीज लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि खूप थकलो आहे आणि खूप जास्तच लेट झाला आहे. सो घरी जातो आहे. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आज घेऊ रजा आणि जाऊया घरी. ब्लॉग आवडला तर प्लीज कमेंट नक्की करा आठवणीने. सो बाय बाय, गुड नाईट, टेक केअर अँड शुड ड्रीम. जय शिवराय गाईज. सो बाय बाय.